त्यामुळे योग्य ती सगळी पूर्वतयारी केली जाते आजच्या दिवशी, कारण उद्या मुंबईमध्ये मतदान पार पडणार आहे आणि मुंबईमध्ये उद्या 6 एकूण मतदारसंघात मतदान असेल। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तयारी झालेली आहे। दक्षिण मुंबईतील वरळीमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलं, तर दक्षिण मध्य मुंबईत निवडणूक कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदान करत मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम घेऊन ते रवाना झालेत। तर ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदानासाठी प्रशासन सज्ज आहे आणि मतदान केंद्रावरती कोणतीही अडचण येऊ नये यासाठी काळजी घेतली जाते। तर संपूर्ण सुविधांसह इतर वस्तूंचं मतदान केंद्रावरती योग्य नियोजन करण्यात आलंय आणि यावेळी प्रशासनानं नागरिकांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन केलंय। तर कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी लागणारं साहित्य घेऊन कर्मचारी बसच्या माध्यमातून मतदान केंद्रावरती निघालेत आणि एकूण 1960 मतदान केंद्र कल्याण लोकसभेत असून 20 लाखांपेक्षा जास्त मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। कोळसेवाडीच्या एसटी डेपो मधून सुद्धा बस या कर्मचाऱ्यांना घेऊन मतदान केंद्रावरती निघाली आहे। तर पालघरमध्ये उद्या 21,48,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। जिल्ह्यात 2270 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत आणि सध्या पालघरमधील 6 विधानसभा क्षेत्रांमध्ये 6 ठिकाणी मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचारी यांना मतपेट्या आणि व्हीव्हीपॅटचं वाटप करण्यात येत आहे। मुंबईमध्ये 6 मतदारसंघामध्ये उद्या मतदान होणार आहे आणि यात मुंबई उपनगरातील 4 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे। यात 26 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि यापैकी 124 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत आणि ज्या मतदान केंद्रावरती 4 पेक्षा जास्त बूथ असणार आहेत तिथे मतदारांना 4 वेगवेगळ्या रंगांच्या मतदान स्लिप्स देण्यात येतील आणि देशामध्ये पहिल्यांदाच असा प्रयोग करत असल्याचा दावा उपनगर जिल्हाधिकारी यांनी केलाय। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठीचं मतदान यंत्रांचं वाटप जे ते वरळीला सुरू आहे। या वितरण केंद्रावरती सगळे निवडणूक अधिकारी जे आहेत ते पोहोचलेले जवळपास 1,500 मतदान यंत्रांच्या मदतीनं उद्या हे मतदान जे ते पार पडणार आहे आणि त्या संदर्भातल्या वितरणाची आणि ट्रेनिंगची सगळी प्रक्रिया जी आहे ती वरळीमध्ये सुरू आहे। इथे निवडणूक अधिकाऱ्यांना एकत्रित करून ही व्हीव्हीपॅट मशीन्स जी व्हीव्हीपॅट मशीन असतील, कंट्रोल युनिट असतील किंवा बॅलेट युनिट असतील, अशा तिन्ही मशीन्स ज्या आहेत त्या सुपूर्द केल्या जाणार आहेत आणि त्यांना दिलेल्या मतदान केंद्रांवरती या संबंधित अधिकाऱ्यांना त्या आज घेऊन जायच्या आहेत। उद्या सकाळी 5:30 वाजता ही सगळी यंत्र जोडून तयारी करून मॉकपोल घेऊन मग मतदानाला 7 वाजता बरोबर सुरुवात करायची अशा पद्धतीच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत। त्या संदर्भातलं ट्रेनिंग जे आहे ते सुद्धा इथं जवळपास गेले 1.5 तास सुरू आहे। या सगळ्या ट्रेनिंग नंतर हे सगळे अधिकारी जे आहेत ते त्यांच्या मतदान केंद्रांवरती जातील आणि त्यानंतर ही सगळी प्रक्रिया जी आहे ती आज त्यांना तिथंच मुक्कामी राहावं लागेल। या यंत्रांची जबाबदारी जी आहे ते या अधिकाऱ्यांकडे असणार आहे जे मतदान केंद्राचे केंद्र प्रमुख असतील। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।